नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण शब्दतरंग प्रकाशनच्या प्रश्नपत्रिका क्रमांक 4 मधील गणिताची उदाहरणे पाहणार आहोत. चला तर पाहूया. 41वे उदाहरण काय आहे पहा. प्रश्न अगोदर नीट वाचून घेत चला. 8.8 8.08 8.008 88.0088 यांची बेरीज आहे. तर याची सरळ सरळ उभी मांडणी करून घ्यायची. आपल्याला बेरीज विचारली म्हणून मांडणी करताना थोडंसं चुकायचं नाही. 8.8 असंही म्हणतो आपण. 8.8 दशांशचिन्हाच्या खाली दशांशचिन्ह, त्यानंतर 8.008, त्यानंतर 8.008 8.008, त्यानंतर 88.0088 88.0088 आणि ज्या ठिकाणी इथं जास्तीत जास्त 4 अंक आहेत मग प्रत्येक ठिकाणी दशांशचिन्हाच्या उजवीकडे 4 अंक करून घ्यायचे. इथं 2 कमी आहेत 2 शून्य, इथं 3 कमी आहेत 3 शून्य आणि इथं बेरीज सांगितली. बेरीज करूयात. चला तर पाहूया बेरीज काय येईल. 8 आणि 8 16ला 6, हातचाला 1, 8 आणि 1 9, त्यानंतर हे 8, त्यानंतर 8 चौक 32, हातचा 1 असं नाही 3 आणि 8 आणि 3 11 म्हणजे 112 दशांश चिन्ह काय आहे 8 9 6 8. अशा पद्धतीचं उत्तर कुठं आहे पाहायचं. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 112.896 असं कुठं दिसतं आहे तर पर्याय क्रमांक ए मध्ये. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर पाहूया 42वे उदाहरण. 8 9 0 4 यातील प्रत्येक अंक वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या अंक पुनरावृत्त होऊ शकतात. यातील अंतर किती. फरक विचारलेला आहे. अंतर म्हणजेच फरक. तर पहा आपण अगोदर या 4 अंकाचा वापर करून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या बनवूया. तर सर्वात मोठ्यात मोठी संख्या बनवताना सर्वात मोठा अंक अगोदर घ्यायचा 9. 4 अंक आहेत म्हणजे या 9ला आपल्याला 3 वेळा घ्यावा लागेल. त्यानंतर 8, त्यानंतर 4 आणि त्यानंतर 0. पहा काय संख्या तयार झाली. 6 अंकी मोठ्यात मोठी 9,99,840. आता आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करावी लागेल. तर लहानात लहान 5 अंकी म्हटलंय त्या इथं मात्र आपल्याला काय करावं लागतं तर अगोदर 0 सोडून लहान अंक घ्यावा लागतो. 0 सोडून लहान अंक कोणता आहे तर 4 आहे. 4 त्यानंतर 0 1 आणि 2 वेळा घेतलं 0. त्यानंतर चढत्या क्रमानं अंक हे 8 आणि नंतर 9. संख्या काय तयार झाली 40,089 आणि यांच्यातील फरक विचारलेला आहे आपल्याला. मग यांच्यातील फरक पाहताना वजाबाकी करावी लागेल. 10 मधून 9 कमी केले तरी 1. इथं 3 म्हणजे 13. 13 मधून 8 कमी केले तर 5. त्यानंतर इथं 7 राहिले. 7ला 7. त्यानंतर इथं 9 मधून 4 कमी केले तर 5 आणि 9ला 9. तर काय राहणार आहे 9,59,751 आणि अशा प्रकारचं कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी मध्ये आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पाहूया 43वा प्रश्न. एका संख्येतील अंकाची बेरीज त्या संख्येतून वजा केल्यास हाती आलेली संख्या नेहमी टिंब याने विभागता येईल. म्हणजे त्या संख्येला भागता येईल असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग तुम्ही या ठिकाणी तुम्हाला माहीत पाहिजे की कोणतीही संख्या घेतली. समजा तुम्हाला वाटेल ती संख्या तुम्ही घेऊ शकता. मी 31 घेतली समजा 31. तर काय सांगितलं आहे एका संख्येतील अंकाची बेरीज. हे बघा या अंकाची बेरीज हे 3 आणि 1 बेरीज काय झाली 4. त्या संख्येतून वजा केल्यास त्या संख्येतून म्हणजे जी संख्या आहे त्यातून 4 वजा केले तर शिल्लक काय राहणार आहे आपल्याला माहिती आहे. 31 मधून 4 कमी केले तर 27 आणि ती संख्या कशानं
नेहमी विभागता येते, भागता येतं, तर 9 म्हणजे 9ने निश्चेष भाग जात असतो. तर पहा या संख्येला 9ने निश्चेष भाग जातो. 9च्या पाड्यामध्ये ती कितव्यांदा आहे? 3 नंबरला आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तुम्ही म्हणाल तुम्ही 61 घेतली, 31च घेतली, तुम्ही कोणतीही संख्या घेऊन बघा. आणखी आपण दुसरी एखादी घेऊ तुमच्या याच्यासाठी. समजा 73 घेतली, 73मधून या अंकाची जर बेरीज, यांची बेरीज काय होईल? 10. तीच वजा करायची आहे, म्हणून ती वजा जर केली आपण 10 तर काय येईल? 63. आणि 63ला सुद्धा 9ने भाग जातो. 9च्या पाड्यामध्ये 7 नंबरला 63 आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. यानंतर पाहूया 44वा प्रश्न. खालील विधानाचे अंदाजे मूल्य शोधून काढा. आणि ते पण कशात काढायचं आहे? पूर्णांकामध्ये. काय आहे? पदावली दिलेली आहे. 449 गुणिले 51 अधिक कंसात 855 भागिले 21 कंस पूर्ण. तर या ठिकाणी आपल्याला अगोदर हे पूर्णांकात नाही करायचं, तर उत्तर पूर्णांकामध्ये काढायचं. म्हणजे आपल्याला या क्रिया कराव्या लागतील. सुरुवातीला आपल्याला 449 आणि 51चा गुणाकार करावा लागेल. हा गुणाकार तुम्ही बाजूला करू शकता. तो गुणाकार काय येतो? तर 22,899 हा गुणाकार येतो यांचा, या दोन्हीचा गुणाकार. अधिक पुढं आपण इथं जर या दोन्हीचा भागाकार केला तर पहा, भागाकार 2 दशांश स्थळापर्यंत करू शकता तुम्ही. 21चा पाडा येत असल्यानंतर 21 भागा, त्यानंतर तुमच्या लक्षात येईल 21 चौक 84, एकच उरलं. झाले काय? इथं 15 झाले, बरोबर. लहान आहे म्हणून भाग बसला शून्याचा. त्यानंतर 15 त्याच्यावरती 0 आलं. मग काय? 21 7 147, पण दशांश चिन्हाची संख्या संपलेली आहे. 21 7 47, उरले किती? 3 उरले. झाले पुन्हा 30. मग 21 1 21, म्हणजे 2 दशांश स्थळापर्यंत बस. आपल्याला 1 दशांश स्थळापर्यंत केलं तरी चालतं. आता या दोन्हीची बेरीज करावी लागेल. या दोन्हीची बेरीज अशी करता येत असेल तर ठीक आहे, नसेल तर उभी मांडणी करा. तर बघा 22,899 आणि कशाची बेरीज करायची आपल्याला? 40.71. इथं दशांश चिन्ह द्या आणि यांची बेरीज करूयात. बेरीज केली तर लक्षात येईल 1 7 दशांश चिन्ह 9 9 आणि 4 13, हातचा 1 8 आणि 1 9, 2ला 2 2ला 2, म्हणजे काय आलं? 22,939 दशांश चिन्ह 71, म्हणजे 7 1. मग आता पर्यायामध्ये बघण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. अशा पद्धतीनं पूर्णांकात विचारलं आहे. आपण याला जवळच्या पूर्णांकात करायला गेलो तर काय होणार आहे? 22,900 हे बघा 71 50पेक्षा जास्त आहे, म्हणजे इथं 40 होणार. म्हणजे पूर्णांकात संख्या काय होणार आहे? 22,940. मग आता पर्यायाकडे बघावं लागेल आपल्याला. असा पर्याय कुठं आहे? 22,940. इथं 22,500 आहे, इथं 22,900 आहे, इथं 22,500 आहे आणि इथं 22,900 आहे. इथं 941 आहे, इथं 981 आहे. आपल्याला उत्तर 40. मग कोणाला जवळ आहे? तर 22,941. म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया 45वे उदाहरण. पहा काय उदाहरण आहे. वरूनचे वजन 102 किलोग्रॅम आहे. बघा वजन किती आहे? 102 किलोग्रॅम. आणि त्यानंतर काय आपल्याला दिलेलं आहे? आणि अन्वयीचे वजन 77 किलोग्राम आहे. 77 किलोग्रॅम. दोघांचं वजन आपल्याला दिलेलं आहे. पुढं काय सांगितलेलं आहे? दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत किती आहे? तफावत हा शब्द आपल्याला माहीत आहे, फरक. आता अगोदर आपल्याला जवळच्या दशकात घ्यावं लागेल. आता 102 ही संख्या लक्षात घ्या. जवळच्या दशकात घेताना आता वेगवेगळ्या पद्धतीनं तुम्हाला जसं शिकवलं आहे त्या पद्धतीनं मी काय सांगितलेलं आहे? दशकात करायची म्हटलं की दशकला खून करायची आणि त्यापुढं किती अंक राहिले? 1. मग 5पेक्षा छोटा आहे का मोठा आहे? तर छोटा आहे. छोटा आहे म्हणून आपण काय करतो? मागचा खून केलेला जो अंक आहे तो तसाच घेतो, पाठीमागं काही बदल नाही आणि जे पुढं अंक आहे ते सुद्धा 0. म्हणजे ही 102 ही 100 म्हणजे 100साठी 100ला जवळ आहे. 110ला तर जवळ नाही. जवळच्या दशकात 100 होईल. आणि 77चा विचार करताना काय होईल पहा? तर आपल्याला जवळच्या दशकात करायची. हे 7 आहे. 7 म्हणजे 5पेक्षा मोठा आहे, म्हणजे इथे एक वाढणार. हे काय होणार आहे?
80 म्हणजे 102 ही जवळच्या दशकात 100 झाली, 77 ही जवळच्या दशकात 80 झाली. यातील फरक म्हटला आहे. मग 100मधून आपल्याला 80 वजा करावे लागतील आणि फरक काय येईल 20. मग असं 20 कुठं आहे तर पाहावं लागेल आपल्याला पर्यायामध्ये. एकक तर जे दिलेलं आहे तेच येणार आहे, किलोग्रॅमला किलोग्रॅम. मग असं कुठं आहे तर या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक सी इथं दिसत आहे म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूयात 46 उदाहरण पदावलीचं आहे. सर्व क्रिया करायच्या आहेत. मोठं उदाहरण दिसतं आहे परंतु ते काळजीपूर्वक आणि योग्य पद्धतीनं सोडवल्यानंतर उत्तर. अशी उदाहरणं विद्यार्थ्यांना सर्व क्रिया येत असून सुद्धा चुकतात. त्याचं कारण काळजीपूर्वक सोडवत नाहीत. पहा उदाहरण काय, कंसात 14/12 अधिक 9/8 कंस बंद चे म्हणजे गुणिले 6/11 वजा चौकटी कंसामध्ये साध्या कंसामध्ये 21/48 गुणिले 24/7 साधा कंस बंद वजा दुसऱ्या साध्या कंसामध्ये 3.4/8 भागिले 4 साधा कंस बंद चौकटी कंस बंद भागिले 1.9/16. एवढं मोठं गणित बघूनच घाबरतात. न घाबरता काळजीपूर्वक सोडवायचं. पहा हा एक कंस आहे, हा मोठ्या कंसामधला एक स्वतंत्र कंस आहे आणि हा एक कंस आहे. या चारही क्रिया हे अजून अपूर्णांकातला असेल तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आहे तर अपूर्णांकामध्ये करायचं. म्हणजे एकाच वेळी या चार क्रिया, चार क्रिया आपण करू शकतो. समजा ही आहे, जर तुम्हाला इथंच करता येत नसेल तर बाजूला सुद्धा करू शकता. इथं करायची तर करू शकतो आपण. काय आहे, बेरीज आहे. असं कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा आपल्या मनात बसलेलं असतं की आधी कंसातल्या सगळ्या क्रिया, हा कंस या कंसाचा या कंसाचा काही संबंध नाही त्यामुळे हे करू शकतो आपण. तर पहा छेद आला, दोघांच्या पाड्यातली लहानात लहान संख्या काय आहे तर 24 आहे. बरोबर, 12च्या पण आहे आणि 8च्या पण आहे. हे 24 एकदाच लिहिलं. लगेच लक्षात घ्या 12च्या पाड्यामध्ये 2 नंबरला आहे आणि 8च्या पाड्यामध्ये 3 नंबरला आहे. मग आपण 14 दुनी 28 या ठिकाणी 2 आणि 14चा गुणाकार 28 अधिक इथं 3 आणि 9चा गुणाकार 27. हे गुणिले आहे, गुणिले 6/11 वजा आता चौकटी कंसामध्ये हा हे कटवता येईल आपल्याला. गुणाकार ही क्रिया आहे म्हटल्यानंतर 7 × 7 7 त्रिक 21 24 × 24 24 दुनी 48 वर 3 × 1 3 आणि छेदस्थानी 2 × 2 म्हणजे हा कंस पण सोडवला आपण. आता वजाला वजा चिन्ह द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर याला आपण अगोदर या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला पूर्णांकात करूया. 8 त्रिक 24 8 त्रिक 24 आणि 4 काय होणार आहे 28. तर 28/8 हे भागिले आहे ते गुणिले गुणाकार व्यस्त 1/4. त्यानंतर बघा हा कंस आहे तसाच कंस ठेवला. यानंतर भागिले पुढं पहा 16 × 16 आणि 9 25/16. आता आपण काय करणार आहे, हा चौकटी कंस या ठिकाणी होता तो घेऊयात. आता पुढची स्टेप्स करत असताना यांची बेरीज 28 आणि 27 55/24 गुणिले हे 6/11 तसंच वजा चौकटी कंसामध्ये हे 3/2 वजा या ठिकाणी गुणाकार आहे. कटत असेल तर कटवू शकतो आपण. मग 4 × 1 4 4 7 28 खाली आता कटवायला काहीच नाही आहे म्हणून 7/8 चौकटी कंस बंद आणि हे भागिले आहे 25/16. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागेल खालच्या स्टेप्सला, तर पहा इथं गुणाकार क्रिया आहे, कटत असेल तर कटवूयात. हे बघा 11 × 1 11 11 × 5 55 6 × 1 6 6 × 24 म्हणजे वर अंशाचा गुणाकार 5 × 5 छेदाचा गुणाकार 4 × 4. आता वजा चिन्ह हे वजाच. आता हे कंसातील सुद्धा क्रिया आपल्याला करता येईल डायरेक्टली. कशी करता येईल बघा, छेद समान आहे का नाही, छेद समान करूयात. 8 छेद झाला पाहिजे दोघांचा म्हणजे याचा ऑलरेडी 8 आहे. हाच अपूर्णांक आपल्याला 8 छेद असलेला करून घ्यायचा आहे. म्हणजे याच्या पाड्यामध्ये कितव्या नंबरला आहे 4 म्हणून 4 कट केलं. या 2ला कट करून 2च्या पाड्यामध्ये चौथ्यांदा 8 आहे. मग या 4 चा गुणाकार काय होईल तर बघा 8
4 त्रिकोण 12 आहे, वजा या ठिकाणी 7 छेद 8 चौकटी कौस बंद, हे भागिले जशास तसं लिहूयात 25/16. त्यानंतर सोडूयात 5/4 जशास तसं, वजाला वजा चिन्ह देऊ, यांची वजाबाकी करून घेऊया. 12मधून 7 गेले तर 5, 5/8 हे भागिले आहे, तर गुणाकार व्यस्त घेऊया म्हणजे 16/25. आता मात्र ही क्रिया अगोदर करू नका, वजाबाकीची क्रिया काही विद्यार्थी अगोदर करतात आणि मग चुकतं, वजाबाकीची क्रिया येणार नाही. आता काय गुणाकार ही क्रिया होणार, 8 1 8, 8 2 16, 5 1 5, 5 5 25. मग काय राहील तर पहा, वर 2 आणि खाली 5 म्हणजे 5/4 वजा 2/5. आता मात्र वजाबाकी आहे, वजाबाकी आहे म्हणल्यावर आपल्याला छेद समान आणखी करावं लागेल. तर पहा दोघांचा छेद काय समान होईल, इथं सुद्धा केलं तर लक्षात येईल, खाली 20 दोन्हीच्या पाड्यामध्ये असणारी संख्या, या 4च्या पाड्यामध्ये 5 व्या नंबरला आणि 5च्या पाड्यामध्ये 4 वेळा, म्हणून 5 5 25 वजा 4 2 8. मग 25मधून 8 जर कमी केले आपण तर काय राहणार आहे, 25मधून 8 कमी केल्यानंतर 17/20. मग असा पर्याय आहे का पाहायचा अगोदर, 17/20. तुम्ही पर्यायाकडे पाहायला गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सर्वच पर्याय नाही, 17 आहेत की अपूर्णांकात पण 17/20 कुठंच दिसत नाही आणि याला संक्षिप्त रूप देता येत नाही, त्यामुळे इथं पण उत्तर येणार नाही. आता दशांश चिन्हामध्ये आहेत, मग आपलं काम आहे की याला दशांश चिन्हामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे. पहा लहान संख्या आहे 0, 170 झाले, 20च्या पाड्यामध्ये 170 20 120 बघा, 20 8 160 8 येईल. त्यानंतर 10 शिल्लक राहिले, मग 100 झाले, 20 5 100 म्हणजे 0.85. मग असं कुठं आहे का बघूयात, तर असं आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये डी मध्ये दिसत आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर आपण पाहूया 47वा प्रश्न. काय आहे, कंसात 0.5 छेद 0.005 वजा 0.005 छेद 0.005 कंस बंद भागिले 0.009. तर पहा आपल्याला अगोदर इथं काय करावं लागेल, दशांश चिन्ह काढावं लागेल. दशांश चिन्ह काढताना कसं काढतो आपण, आपल्याला माहिती आहे की दशांश चिन्हाच्या अंशस्थानी बघा, अपूर्णांकाच्या अंशस्थानी दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, उजवीकडे 1 आणि छेदस्थानी किती आहेत 3. मग कुठं कमी आहेत, अंशस्थानी किती कमी आहेत 2, तेवढे शून्य द्यायचे आणि दशांश चिन्ह काढायचं. म्हणजे काय होईल, हे 5 वर 2 शून्य द्यायचे आणि दशांश चिन्ह काढायचं, खाली फक्त 5 राहणार. त्यानंतर वजा, या ठिकाणी पण तसाच विचार, अंशस्थानी दशांश चिन्हाच्या पुढे 3 अंक आहेत आणि इथं मात्र 2 आहेत. मग कुठं कमी आहेत, खाली, मग खाली 1 शून्य द्यायचं फक्त आणि दशांश चिन्ह काढायचं. म्हणजे काय होणार, वर 5 आणि छेदस्थानी काय होणार 50 हे कंसात, आणि त्यानंतर भागिले 0.009. इथं सुद्धा आपण पुढच्या स्टेप्सला काढू इथलं दशांश चिन्ह. समजा आता पहा इथं आपण वजाबाकीची क्रिया आहे, म्हणजे छेद आपल्याला समान असलाच पाहिजे. याचा छेद समान करूया, याचा 5 आहे तर 50 बनवायचं आहे आपल्याला, म्हणून याला कितीने गुणावं लागेल, 10ने. 10ने गुणणे म्हणजे फक्त 1 शून्य वाढवणे, म्हणून काय होईल, 10ने गुणल्यानंतर वर 5000 आणि खाली मात्र 50 वजा, इथं मात्र अगोदरच 50 आहे, 5/50. त्यानंतर या संख्येला सुद्धा आपण अपूर्णांकात करून घेऊया. कशी होईल, दशांश चिन्हाच्या पुढं 2 अंक आहेत म्हणजे 9/100 होणार आहे. आता सोडवताना यांची बेरीज, इथं वजाबाकी आहे, इथं वजाबाकी करू. 5000 मधून 5 जर कमी केले तर 4995 राहतील. छेद एकदाच घेणार आपण 50. आता हे भागिले आहे तर गुणिले करून गुणाकार व्यस्त 100/9 आणि हे आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागेल. हे 50 1 50, 50 2 100, 9 1 9
9 पाचे 45 उरले 4 झाले 49. 9 पाचे 45 उरले 4 झाले 45. 9 पाचे 45 म्हणजे काय आलं तुमच्या लक्षात येईल. अंशस्थानी आहे 555 गुणिले 2. मग 555 गुणिले 2 यांचा गुणाकार करूयात. बेपंचे 10 हात चाला 1 बेपंचे 10 1 11 हात चाला 1 बेपंचे 10 आणि 1 11 म्हणजे 1110. मग असं 1110चं उत्तर कुठं आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसत आहे. म्हणून उत्तर येणार पर्याय क्रमांक सी. यानंतर पाहूया पुढील उदाहरण. काय उदाहरणामध्ये दिलेलं आहे 48 उदाहरण. 11 अधिक 1/10 अधिक 1/100 अधिक 111/1000 चे दशमान सममूल्य आहे. याचा अर्थ काय तर आपल्याला दशमान मध्ये उत्तर काढायचं आहे. तर उत्तर सगळे दशमानामध्ये दिलेत म्हणजे दशांश अपूर्णांकात दिलेत तर उत्तर काढूयात आपण. तर पहा हे 11 आपण दशांश चिन्हात लिहूया. कसं लिहितो आपण 11 दशांश चिन्ह 0 हे दशांशच्या खाली दशांश इथं सगळी बेरीज आहे बघा अधिक. त्यानंतर 1/10 म्हणजे हे कसं लिहिणार आपण 0.1. त्यानंतर 1/100 म्हणजे 0.01. त्यानंतर 111/1000 म्हणजे कसं लिहिणार ते आपण 0.111. यानंतर आपल्याला लक्षात येईल की जिथं जिथं संख्या कमी आहेत अंक कमी आहेत तिथं आपण 0 देणार. इथं 1 दिलं इथं मात्र 2 आणि इथं पण 2. आणि आता यांची बेरीज दिलेली आहे तर बेरीज करून घेऊयात. बघा 1ला 1 1 आणि 1 2 1 आणि 1 2 आणि दशांश चिन्हाला दशांश चिन्ह आणि इथं जर पाहिलं तर 1 आणि इथं 1 म्हणजे 11.221 असं कुठं आहे तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसत आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया 49 उदाहरण. प्रज्ञाने प्रत्येकी ₹3.50 म्हणजे 3.5 रुपयाला असलेली 12 टोक यंत्रे आपण शार्प म्हणतो पहा त्याला ₹32.50 म्हणजे 32.5 रुपयाला प्रतिनग असलेल्या पाऊण डझन वह्या. आता इथं पाऊण डझन समजलं पाहिजे. पाऊण डझन म्हणजे किती 1 डझनमध्ये 12 मग पाऊण डझन 9 वह्या व ₹207.50 म्हणजेच ₹207.50 असलेला एक डबा घेतला व दुकानदाराला 500 रुपयाच्या 2 नोटा दिल्या. 2 बरं का हे विसरायचं नाही. तर दुकानदाराने परत केलेली रक्कम किती. पहा सुरुवातीला आपल्याला सांगितलंय प्रज्ञानं 3.5 रुपयाला असलेली 12 टोक यंत्र म्हणजे यांची किंमत काय होणार आहे 3.5 गुणिले 12. तर पहा 12 0 0 12 पंचे 60 हातचाला 6 12 त्रिक 36 आणि 6 42. आता दशांश चिन्ह 2 नाही 1 2 म्हणून इथं 2 म्हणजे 42 रुपये आलं. त्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की 32 रुपयाला 1 याप्रमाणे 52 डझन वह्या. पाऊण डझन म्हणजे 9 वह्या 9 0 0 मग या दोन्हीचा गुणाकारच करावा लागेल ना. 32.50 1 आहे तर 9 वह्यांची किंमत 9 0 0 9 5 45ला 5 हातच्याले 4. त्यानंतर 9 2 18 आणि 4 22 हातच्याले 2 9 त्रिक 27 आणि 2 29 म्हणजे 2 दशांश चिन्ह दिलं तर 292.50 रुपये आणि 207 रुपयाला काय घेतलेलं आहे एक 207 रुपये 50 पैशाला एक डबा घेतलेला आहे. मग तो डबा सुद्धा त्याची जी किंमत आहे त्या सर्वांची बेरीज करावी लागेल म्हणजे एकूण दुकानदाराला किती रक्कम द्यावी लागते ते पाहावं लागेल. हे किती आहे 42 रुपये अधिक हे 292.50 रुपये आणि हे 207
7.50 रुपये. आता यांची बेरीज करूयात आपण. हे 0, 5 आणि 5 10ला 0, हातचे आले 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 2 12, हातचे आले 1, 9 आणि 1 10 आणि 4 14, हातचे आले 1, हे 5, म्हणजे 500 इथं दशांश चिन्हाला दशांश चिन्ह, म्हणजे 542 रुपये दुकानदाराला द्यावे लागतात. किती द्यावे लागतात? 542. परंतु काय केलेलं आहे प्रज्ञानं? 500 रुपयाच्या 2 नोटा दिल्या. 500च्या 2 नोटा म्हणजे काय होईल रे? 500 गुणिले 2 म्हणजे किती रक्कम दिलेली आहे? 1000 रुपये. बरोबर. 1000 रुपयामधून दुकानदार किती घेईल? 542 रुपये घेईल. बरोबर. मग यांची वजाबाकी करावी लागेल. परत मिळणारी रक्कम हे 8, त्यानंतर 10मधून 4 कमी केले तर 6, 10 हातचा 1 होता ना इथं, म्हणजे इथं आले 9मधून 4 कमी केले 5, या ठिकाणी 9मधून 5 कमी केले तर 4 आणि 0 म्हणजे 458 रुपये. असं 458 रुपये कुठं आहे पाहावं लागेल. तर पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला दिसतंय, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी. 50वे उदाहरण पाहू. एक रेलगाडी एका बसस्थानकावरून पहाटे 5:17 सुटते व दिल्लीला पोहोचायला 8 तास 49 मिनिट घेते. जर तिला 36 मिनिटे विलंब म्हणजे उशीर झाला तर ती दिल्लीला कधी पोहोचेल? तर आपल्याला काय दिलेली आहे? सुटण्याची वेळ दिलेली आहे 5:17 पहाटे म्हणजे सकाळी. आणि पोचायला किती वेळ लागते? तर वेळ दिलेला आहे तो, हा घड्याळातील वेळ नाही, ही घड्याळातील वेळ आहे आणि हा लागणारा वेळ आहे. मग त्यांची दोघांची काय करावी लागेल आपल्याला? बेरीज. 9 आणि 7 16, हातचा आला 1, 4 आणि 5 आणि 6, तर हे मिनिटामध्ये आलं, आणि 8 आणि 5 13. मग ती किती वाजता पोचणार होती? हे आले किती ताशी घड्याळात आहे? तर 24 ताशी घड्याळात. समजा यातून आपण वजा 60 केले मिनिट आणि 1 तास इकडं वाढवला, तर काय झालं? वजा केल्यानंतर इकडे राहिले 6 मिनिट आणि इकडं 14, म्हणजे 14 वाजून 6 मिनिटाला. म्हणजे हे झालं कोणत्या घड्याळात? तर 24 ताशी घड्याळात. मग 12 ताशी घड्याळात आपण यातील 12 वजा करूयात 12 ताशी घड्याळातील वेळ काढण्यासाठी. मग हे 6 आणि इथं मात्र 2 वाजून 6 मिनिटाला गाडी पोचायला पाहिजे होती. किती वाजता? 2 वाजून 6 मिनिटाला दुपारी पोहोचली असती, परंतु तिला विलंब झाला म्हणजे उशीर झाला. किती मिनिट उशीर झाला? 36, म्हणून ते 36 मिळवावं लागेल. मग अधिक 36, तरी तर 6 आणि 6 12, चाला 1 4 मिनिट आले 42 आणि 2, मग ही घड्याळातील वेळ आली. मग प्रत्यक्ष ती किती वाजता पोहोचेल? 2 वाजून 42 पण कधीच्या? दुपारी. आणि असा पर्याय कुठं आहे? तर पर्याय क्रमांक डी मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक डी.